तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला आज फार मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे पार्थ काव्याला समजावत असतो. तो म्हणत असतो, काव्या, तुम्ही त्या ड्रेसकडे बघून एवढं टेन्शन घेऊ नका. सॉरी, खरं तर मी तो ड्रेसच तुमच्यासमोर आणायला नको होता. असं म्हणून पार्थ लगेचच तो ड्रेस तिच्या कपाटामध्ये ठेवून देतो. त्यानंतर तो म्हणतो, प्लीज सॉरी, पण तुम्ही असं रडू नकात. खरं तर मला माहीत आहे तुम्हाला काय वाटत आहे, पण तसं आता काहीही होणार नाही आहे. यावेळेस तुम्ही नक्कीच तुमची डिलिव्हरीही चांगली होईल आणि आपलं बाळही सुखरूपपणे बाहेर येईल आणि तुम्ही एक्झामही नक्कीच पास व्हाल, माझा विश्वास आहे. असं पार्थ तिला म्हणून समजावत असतो. पण तिचं मात्र लक्ष काही लागत नसतं. तेवढ्यातच तिला गुरुजींनी दिलेले संकेत देखील आठवत असतात. त्यामुळे तिला आणखीनच रडायला येत असतं. वसू आत्या रम्याला म्हणत असते, अगं, आपल्या हाती तर आता हा एवढा मोठा पुरावा लागला आहे, पण आता आपण काय धमाका करणार आणि कधी. त्यावर रम्या म्हणत असते, अगं आई, तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना. मी आधीच ह्या सर्व गोष्टींचं अगदी व्यवस्थित नियोजन लावलं आहे. त्यामुळे तू कसलीही काळजी करू नकोस. तू फक्त आता बघत राहा मी काय करते. मला माहीतच आहे आता ती काव्या कशी एक्झाम देते. तिचा रिझल्ट तर माझ्याच हातात आहे. कारण बघ, आता मी हा असा बॉम्ब फोडणार आहे जेणेकरून ती काव्या, तिला ज्या वेळेस कळेल की तिच्या बहिणीने एवढी मोठी गोष्ट तिच्यापासनं लपवली आहे, कारण तिचं बाळ सुखरूपपणे या जगात यावं यासाठी तिने स्वतःचं देखील बाळ गमावलं आहे, त्यावेळेस मात्र ती शरमेने अगदी मान खाली घालेल आणि तिला काही सुधारणार नाही की नक्की काय करावं. आणि इकडे काव्या देखील सततच पार्थला म्हणत असते, पार्थ, मला असं वाटत आहे नक्कीच काहीतरी विचित्र वाईट असं घडणार आहे. मला आतनंच तशी गट फिलिंग येत असते. मी काय करू, असं ती पार्थला विचारत असते. पार्थ मात्र वारंवार तिला समजावण्याचा, तिचा अभ्यासावर फोकस ठेवण्याचं सांगत असतो. पण तिला मात्र फार बेचैन होत असतं. त्यानंतर पार्थ तिला सांगतो, तुमची परीक्षा आता माझी जबाबदारी आहे, तुम्ही त्यामुळे कसलीही काळजी करू नकात. असं म्हणून पार्थ तिला समजावतो आणि पुन्हा अभ्यास करण्यासाठी सांगतो. आणि इकडे वसू आत्या आणि रम्या ह्या दोघी म्हणत असतात, आता बघ, ज्या वेळेस त्या काव्याला कळेल की तिच्या बहिणीने तिच्यासाठी एवढा मोठा त्याग केला आहे, त्यावेळेस मात्र ती एक्झामला जर जाईल, पण ती एक्झाममध्ये मात्र काहीही लिहू शकणार नाही. आता तिची 16 तारखेला एक्झाम आहे आणि आपण हा आता एवढा मोठा आपल्या हाती लागलेला बॉम्ब आपण 15 तारखेच्या रात्रीच फोडायचा, म्हणजे ती दुसऱ्या दिवशी एक्झामला तर जाईल, पण एक्झाममध्ये काहीही लिहू शकणार नाही. आत्ता मला त्या गुरुजींचा संकेत लक्षात येत आहे. खरंच ते गुरुजी फारच हुशार आहेत. आणि आता बघ, मी ह्या नंदिनीची देखील कशी वाट लावते. खरंच नंदिनी, आय कांट वेट टू रिव्हील दिस, असं ती स्वतःशीच म्हणत असते. आणि इकडे आर्याला देखील आता जाग आलेली असते. तिला चक्रा येत असतात, तरी देखील ती उठून बसते. सगळीकडचा पसारा अस्ताव्यस्त पडला आहे हे सगळं ती नोटीस करते. त्यानंतर ती हळूहळू चालत सगळीकडे घरामध्ये फिरते. त्यानंतर ती तिच्या बेडरूममध्ये जाते आणि ती पायऱ्यावर जिना चढत असताना मात्र तिच्या मनामध्ये अनेक विचार असतात. तिला वाटत असतं की ती नेमकं कोण असेल जिने मला बेशुद्ध केलं आणि ती घरामध्ये का शिरली असेल, तिचा ह्या सर्वशी काय संबंध असेल. कदाचित तिने माझी फाईल तर घेतली नसेल ना. असं म्हणून ती कपाटाजवळ पोहोचते आणि सगळीकडे शोधाशोध करते, पण तिला मात्र कुठेही ती सरोगसी पेपरची फाईल सापडत नाही. त्यानंतर ती फार रडायला लागते. ती म्हणते, खरं तर मी असं करायलाच नको होतं. मी नंदिनीकडनं ते पेपर्सच घ्यायला नको होते. असं म्हणून ती रडत असते. ती म्हणत असते, खरं तर मला काय दुर्बुद्धी सुचली आणि मी नंदिनीकडनं ते पेपर आणले. आता मला जीवा आणि नंदिनी ज्या वेळेस पेपर मागतील, विचारतील की माझी फाईल कुठे आहे, त्यावेळेस मी त्यांना काय उत्तर देऊ. जर का हे सर्व प्रकरण नंदिनीला कळालं तर ती मात्र मला सोडणार नाही. असं म्हणून आर्या रडत असते. आणि इकडे नंदिनी जीवाचे कपडे व्यवस्थित कपाटामध्ये ठेवत असते. त्यावेळेस मात्र तिच्या लक्षात येतं की आर्या तिच्या रूममध्ये येऊन गेली होती. आणि तेवढ्यातच तिची नजर त्या फाईलवर पडते. त्यानंतर ती नंदिनी ती फाईल घेते आणि उघडते. त्यानंतर बघते तर काय,
तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण त्या फाईलमध्ये कुठलेही पेपर्स नसतात. ती फाईलच रिकामी असते. हे पाहून ती रडायला लागते. ती म्हणते, कुठे गेले असतील ते पेपर? मी तर ह्या फाईलमध्येच ठेवले होते. असं म्हणून ती सगळीकडे शोधाशोध करते. दुसऱ्या फाईल देखील कपाटातनं काढते आणि एक एक फाईल सगळीकडे शोधत असते की ते पेपर्स नेमके कुठे असतील. तिला वाटत असतं की ते पेपर्स कदाचित तिनेच दुसरीकडे ठेवले असतील, त्यामुळे ती सगळीकडे शोधाशोध करते. पण तिला मात्र कुठेही पेपर हाती लागत नाहीत. हे पाहून ती घाबरून जोराजोरात रडत रडत जीवाला आवाज देत असते आणि थोड्याच वेळात जीवा देखील येतो आणि जीवा म्हणतो, अगं नंदिनी, तुला एवढं रडायला काय झालं आहे? तू का रडत आहेस आणि तू एवढी घाबरलेली का आहेस? असं तो नंदिनीला विचारत असतो. पण नंदिनी मात्र त्याला काहीही बोलत नाही. आधी दार लावून घेते, त्यानंतर त्याला ती फाईल हातामध्ये देते. त्यावर तो ती फाईल बघून म्हणतो, नंदिनी, ही फाईल रिकामी कशी आहे? यातले पेपर्स कुठे आहेत? त्यावर ती म्हणते, तेच तर मला कळत नाही आहे. ते पेपर्स तर ह्याच फाईलमध्ये होते, पण आता ते पेपर्स कोणीतरी गायब केले आहेत. त्यावर जीवा म्हणतो, अगं हे असं कोण करेल? तू वेडी झाली आहेस का? कदाचित तूच ते दुसरीकडे ठेवले असतील. त्यावर ती म्हणते, नाही जीवा, मी सगळीकडे शोधून झालं आहे आणि मला माहीत आहे, खरं तर हे सर्व आर्यानेच केलं असणार. त्यावर जीवा म्हणतो, अगं तिच्यावर असा तू एवढा मोठा गंभीर आरोप करू नकोस, कारण ती असं करणार नाही. त्यावर ती म्हणतो, खरं तर मला माहीत आहे हे कोणी केलं असणार. हे असं करणाऱ्या आपल्या घरातल्या फक्त 2च व्यक्ती आहेत, रम्या आणि वसू आत्या. नक्कीच हे त्यांनी केलं असणार. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा, तुम्ही जरा नीट विचार करा. जर हे त्या दोघींनी केलं असतं तर त्या एवढे दिवस शांत राहिल्या असत्या का? मला माहीत आहे हे त्यांनी नाही केलेलं. हे नक्कीच आर्याचं काम आहे, कारण आता आर्याला आपलं बाळ आपल्याला देण्याची इच्छाच राहिली नाही आहे, म्हणूनच तिने हे सर्व केलं असणार. त्यावर जीवा तिला विचारत असतो, अगं जरी असं असलं तरी देखील आपण तिच्यावर एवढा गंभीर आरोप नाही करू शकत. जर असं केलं तर उगाच भांडण होतील आणि तुला तर तिचा स्वभाव माहीतच आहे. पण तू हे सर्व कशावरनं म्हणत आहेस? त्यावर नंदिनी त्याला सांगत असते, ज्या वेळेस डोहाळे जेवणाचा कार्यक्रम खाली सुरू होता त्यावेळेस मात्र आर्या आपल्या रूमकडेच येत होती. मी तिला अडवलं देखील आणि विचारलंही, अगं तू वरती का जात आहेस? तुला काय हवं आहे? त्यावर तिने मला उत्तर दिलं, तिला वॉशरूमला जायचं होतं. त्यानंतर मी तिला सांगितलं देखील, तू त्या काव्याच्या वॉशरूममध्ये जा, उगाच एवढे झिना चढत जाऊ नकोस अशा अवस्थेमध्ये. तरी देखील मी तिला बजावलेलं असताना देखील ती आपल्या रूममध्ये आली आणि ज्या वेळेस ती मला कुठेही दिसली नाही म्हणून मी तिला शोधण्यासाठी आपल्या रूममध्ये आले, त्यावेळेस ती नेमकंच फार गडबडीतनं आपल्या रूममधनं बाहेर पडली. आणि एवढंच काय, ज्यावेळेस मी तिला विचारलं, तू काव्याच्या रूममध्ये वॉशरूमसाठी का गेली नाहीस? त्यावेळेस मात्र तिने मला काहीतरी उत्तर दिलं की काव्याच्या रूमचा फ्लश खराब झाला आणि मी जाऊन चेक देखील केलं, पण तिच्या रूमचा फ्लश खराब झालाच नव्हता. तिने हे नक्की केलं असणार, असं ती नंदिनी जीवाला म्हणत असते. इकडे मानिनी काकू संध्याकाळी देवाला दिवा लावत असते. त्यावेळेस मात्र तो दिवा लागत नसतो आणि ती देवाकडे प्रार्थना करत असते. दिवा लागत नाहीये, सारखं शांत होत आहे, विझत आहे. हे पाहून ती आणखीनच टेन्शनमध्ये येते आणि तेवढ्यातच विक्रम काका देखील तिथे येतात. ते तिला विचारतात, अगं काय झालं? तू देवाकडे एवढ्या काळजीने का पाहत आहेस? तुला कसलं एवढं टेन्शन आलंय? त्यावर ती म्हणते, अहो मला असं वाटतंय नक्कीच काहीतरी खूप मोठं अघटित असं घडणार आहे की काय, आणि ते गुरुजींनी दिलेला संकेत देखील मला सारखंच आठवत आहे. त्यावर विक्रम काका तिला शांत करतात. तिला म्हणतात, तू एवढं लक्ष देऊ नकोस आणि काहीही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव आणि देवाची प्रार्थना कर. देव नक्कीच सर्व काही चांगलं करेन, असं विक्रम काका तिला समजावत असतात. आणि इकडे ती फाईल आर्याच्या घरी शोधण्यासाठी नंदिनी आणि जीवा पोहोचलेले असतात. ते आर्याला जाब विचारतात, आर्या खरं सांग, माझ्या रूममधले फाईल आणि पेपर सरोगसीचे तूच घेऊन आली आहेस ना? त्यावर ती म्हणते, अगं तुम्ही हे काय बोलत आहेस? त्यावर जीवा तिला उत्तर देतो, अगं तू नसशीलही आणले, पण कदाचित चुकून तुझ्याकडे ते आले असतील किंवा
मुद्दामूनच तू आणले असशील. त्यावर ती म्हणते, आता तुम्ही दोघंही मला असले काहीही उलटसुलट प्रश्न विचारू नकात. मी असं का करेन? त्यावर नंदिनी म्हणते, तुला चांगलंच माहीत आहे की तू असं का करशील. आता उगाच आम्हाला जास्त बोलायला लावू नकोस आणि जरी तू आणले असतील तरी ते पेपर वापस कर आर्या. तू हे चांगलं करत नाहीयेस. त्यावर आर्या म्हणते, अगं मी तुमच्या दोघांना सांगत आहे ना की मी ते पेपर्स नाही आणलेत आणि असं करून मला काय भेटणार आहे. नंदिनी आर्याला म्हणत असते, उगाच आता खोटं बोलू नकोस. तुला एकदा सांगितलं ना, ते पेपर्स आम्हाला वापस कर. त्यावर नंदिनी तिला म्हणते, चल तू ते पेपर्स आणले नाहीत, आपण थोड्या वेळासाठी असं गृहीत धरू, पण आम्हाला तुझी फाईल तरी दाखव, तुझे सरोगसीचे पेपर्स तरी आम्हाला दाखव, असं ती आर्याला म्हणत असते. त्यावर आर्या तिला म्हणते, अगं ती फाईल आता मला माहीत नाही कुठे आहे. कदाचित मी ती कुठेतरी ठेवली असेल. मी तुला ती उद्या दाखवेन. त्यावर नंदिनी तिच्यावर चिडते आणि तिला म्हणत असते, अगं असं कसं कुठेतरी ठेवली असतील एवढ्या महत्त्वाची फाईल आणि तुला माहीत नाही की तू कुठे ठेवली आहेस. चल आपण सर्वजण मिळून ती फाईल शोधूयात. त्यावर ती म्हणते, हे बघ नंदिनी, तुला काही काम नाही आहे, पण मला हॉस्पिटलमध्ये भरपूर कामे असतात. मी आत्ताच OPD करून आली आहे. मी फार थकली आहे. मी तुला सांगितलं ना, मी तुला उद्या ती फाईल देईल. त्यावर नंदिनी म्हणते, मला नाही ऐकायचं काहीच. मला आत्ताच ती फाईल हवी आहे. तू असं कसं बोलू शकतेस आणि एवढी निष्काळजी कशी असू शकतेस? तू चक्क म्हणतीयेस की ती फाईल तू कुठेतरी ठेवली आहेस. मी एवढी व्यवस्थित फाईल ठेवूनही ती माझ्याकडनं हरवली आहे आणि तू तर कुठेतरी ठेवली असं बोलतेस. असं म्हणून लगेच नंदिनी आणि जीवा ती फाईल त्या आर्याच्या घरामध्ये सगळीकडे शोधाशोध करत असतात. आणि इकडे पार्याकडे आलेला असतो. त्याला काव्याशी बोलायचं असतं, पण त्याला कळत नसतं कसं बोलावं. त्यामुळे तो न बोलताच निघून जातो. पण तेवढ्यातच काव्याला कळतं की तो रूममध्ये तिला काहीतरी बोलण्यासाठीच आला आहे. तेवढ्यातच काव्या त्याला आवाज देते, थांबवते आणि म्हणते, देशमुख तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं आहे का? त्यावर तो म्हणतो, हो काव्या, खरं तर मी तुमच्याशी बोलायलाच आलो होतो, पण मला कळत नाहीये कसं बोलावं. काव्या त्याला म्हणत असते, तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते पार्थ बोलून मोकळे व्हा, एवढा विचार करू नका. पार्थ तिला सांगत असतो, खरं तर खूप दिवसांपासनं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला फार विचित्र स्वप्न देखील पडत आहेत. कसं तरी होत आहे, असं वाटत आहे आपल्यासोबत काहीतरी मोठं असं घडणार आहे, पण मला कळत नव्हतं की तुम्हाला कसं सांगावं. त्यावर काव्या म्हणत असते, अहो मलाही खूप दिवसांपासून अशीच स्वप्न पडत होती, पण मी देखील तुम्हाला सांगितलं नाही, उगाच तुम्ही काळजी करतांमुळे. त्यानंतर इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये सगळीकडे शोधाशोध करत असते. आर्याच्या कपाटामध्ये तिला कुठेही ते पेपर सापडत नाहीत आणि इकडे आर्या मात्र नंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, नंदिनी तू शांत हो, तू उगाच हायपर होत आहेस, पॅनिक होऊ नकोस. ती फाईल माझ्याकडे व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे. त्यावर नंदिनी म्हणते, जर ती फाईल तुझ्याकडे आहे तर मग तू दाखवत का नाही आहेस आणि तुला आठवत कशी नाही तू की कुठे ठेवली आहेस, असं नंदिनी आर्याला म्हणत असते. त्यानंतर जीवा देखील हॉलमध्ये सगळीकडे शोधाशोध करून नंदिनीकडे येतो. त्यावर नंदिनी विचारते, काय झालं, तुम्हाला सापडली का ती फाईल? त्यावर तो म्हणतो, नाही. त्यानंतर नंदिनी जास्तच त्या आर्यावर चिडते आणि तिला म्हणते, खरं तर मला माहीत आहे तूच हे सगळं केलं आहेस, कारण आता तुला आमचं बाळ आम्हाला देण्याची इच्छाच राहिली नाही आहे, असं ती तिला म्हणते. त्यावर आर्या म्हणते, अगं तू उगाच वाटेल ते बोलू नकोस, असं काही नाही आहे, तुझंच बाळ आहे माझ्या पोटात आणि मी तुला देणारही आहे. कदाचित ती फाईल मी हॉस्पिटलच्या लॉकरमध्ये ठेवली असेल. त्यावर नंदिनी म्हणते, उगाच आता तू काहीही बोलायचं म्हणून बोलू नकोस आर्या, आधीच तू माझ्या रागाचा अंत पाहू नकोस. ती म्हणते, असं आहे ना, चल मग लगेचच आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि तिथल्या लॉकरमध्ये बघूयात ती फाईल कुठे आहे. असं म्हणून ती आर्याच्या हाताला पकडून तिला खाली घेऊन जात असते. पण जीवा तिला म्हणत असतो, थांब नंदिनी, ती प्रेग्नेंट आहे, तिला असं ओढत घेऊन जाऊ नकोस, हळू जा, असं जीवा मागून म्हणत असतो. पण नंदिनी मात्र काहीही ऐकत नसते.
ती आर्याला ओढत गाडीजवळ घेऊन जाते आणि हॉस्पिटलकडे जायला निघते. जीवा देखील त्यांच्यासोबत असतो आणि त्यानंतर ज्या वेळेस हॉस्पिटलमध्येही ती फाईल त्या दोघांना भेटत नाही हे पाहून मात्र जीवाला देखील मोठा असा धक्का बसतो. त्यानंतर ते दोघंही रात्री उशिरा घरी येतात, पण त्या घरी येण्याआधीच हे सर्व काही वसू आत्याने मानिनीला आणि विक्रमला सांगितलेलं असतं. वसू आत्या म्हणत असते, बघ आली तुझी सून, खोटं पोट घेऊन मिरवत आहे, खरं तर ही प्रेग्नेंट नाहीच आहे, ही फक्त नाटक करत आहे. हे ऐकून मात्र काव्याच्या तळपायाची आगच मस्तकाला जाते. ती म्हणते, अहो तुम्ही असं का बोलता आहात, तुम्हाला तर माहीतच आहे ना माझी ताई कधीही खोटं बोलत नाही, तरी देखील तुम्ही असे आरोप तिच्यावर का करताय. मानिनी म्हणते, तू तर शांतच बस काव्या, एकही शब्द तू बोलू नकोस, असं म्हणून ती काव्याला गप्प करते आणि मानिनीच्या जवळ जाते आणि मानिनी त्या नंदिनीच्या थोबाडीत मारते. त्यानंतर जीवा देखील तिला असं करण्यापासून थांबवतो आणि म्हणतो, आई ह्या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. त्यावर ती म्हणते, तू आजपासनं माझा मुलगा नाही आहेस, मला तुझं तोंडही पाहायचं नाही आहे, तू मला आई म्हणू नकोस. तर त्यानंतर आणखीनच त्यामध्ये भर घालण्यासाठी रम्या ते सरोगसीचे पेपर्स घेऊन येते. त्यानंतर ती म्हणते, मामी तुला खरी तर आणखी कहाणी माहीतच नाही आहे, तुला ह्या दोघांनी किती तुझ्या प्रेमाचा फायदा घेऊन तुला फसवलं आहे, तुझ्या प्रेमाला ह्यांनी वेडं समजलं आहे, वेडं ठरवलं आहे, असं रम्या म्हणत असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.